मंडळी, मी नितीन मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नितीन मोरे ब्लॉग्स. मित्रांनो, आज आम्ही आलो आहे गोरेगावमध्ये आणि आज मी तुमच्यासाठी आहे ना गोरेगावमध्ये काही मूर्त्या घेऊन आलो आहे, ज्या फर्स्ट टाईम इथे या लोकांनी बनवलेल्या आहेत. आता सध्या 2 महिन्यामध्ये आहे ना गणपती उत्सव येतो आहे आणि आता आपल्याकडे गणपतीच्या मूर्त्यांची बुकिंगसुद्धा सुरू होईल आणि तुम्ही लोक आता शॉपिंगलासुद्धा सुरुवात कराल. गणपतीसाठी आपल्या काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या आता घ्यायला सर्वांची सुरुवात होईल. तर त्यांच्यासाठीच आहे ना ही आजची व्हिडिओ आहे. आपल्या व्हिडिओमध्ये ना आज तुम्हाला गणपतीसाठी लागणारे जे काही दागिने वगैरे आहेत ना ते सुद्धा सर्व बघायला मिळणार आहेत. एक कमीत कमी 4,000 ते 4,500 प्रकारच्या व्हरायटीज आहेत दागिन्यांच्या, त्याच बघायला मिळणार आहेत. तर नक्की व्हिडिओला ना शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या आपल्यासोबत आहेत या वर्कशॉपचे ओनर. त्यांना आपण विचारूया की यांच्या इथे किती प्रकारच्या गणपतीच्या मूर्त्या आहेत, त्यानंतर इथे ज्वेलरीच्या किती प्रकारच्या व्हरायटी आहेत त्या जाणून घेऊया. तर दादा, तुमचं नाव काय? आपलं नाव दिलखुश गजमाल आहे. आपला फॅक्टरी गोरेगाव इकडे आहे आणि आपल्याकडे 6 डिझाईन्स आहेत मूर्तींचे वेगवेगळे. आणि आपल्याकडे ज्वेलरी तर 4,000 पेक्षा जास्तही आपल्याकडे ज्वेलरी भेटतात. आपण रॉपासून रेडीपर्यंत सगळं विकतो. ओके. आणि हे तुम्ही होलसेलमध्ये सर्व देता की रिटेलमध्ये सुद्धा देता? होलसेल रिटेल दोन्ही. आपलं मालाडमध्ये शॉप आहे. ओके. ॲड्रेस तिला दिला जाईल जसं हे बोलले. ओके. ॲड्रेस आम्ही तुम्हाला वरती स्क्रीनवरती देऊ त्यांच्या इथला की मालाडच्या शॉपचा. आता आम्ही आहे गोरेगावमध्ये. हा यांचा इथला गोडाऊन आहे, इथे सर्व रेडी होतं. त्यानंतर मग सगळे बनतं सगळं तिकडे मग मालाडच्या शॉपवरती जातं. तर आपण सुरुवात करूया बेसिक आहे ना, स्टार्टिंग करूया आपण ह्या मूर्त्यांपासून. त्यांनी नवीन, आता हे नवीनच काढले ना तुम्ही? हे याच वर्षी असं कॉन्सेप्ट झाला. यावर्षी यांचा असा कॉन्सेप्ट होता की या लोकांनी नवीन मूर्त्या बनवायला सुरुवात केली. तर मूर्त्या बघा इथे. बोला. ही लालबाग राजाची गणपती आहे. ओके. जी मूर्ती आहे 1.5 फुटाचा गणपती आहे. ओके. त्याच्यामध्ये दोन मुकुट येतो. हा पूर्ण हातकामच आहे. हां हां. एक एक वर्क. ओके. हे सर्व हाताने केलेलं आहे. गोल्ड वर्क सारखा बोलू शकता. ओके. 2 मुकुट बोलतात त्याला. ओके. हे त्रिशूल आहे, हे चक्र आहे इकडे. हां हां. त्यासोबत आपल्याकडे फूल आहे. ओके. हा कमळ फूल आहे ना? त्याला कमळ फूल बोलतात. हे बाजूबंद. ओके. हे लालबाग राजा हार. हे प्रॉपर फक्त लालबाग राजा नच घातलं. ओके. हां. हे शॉल आहे इकडे. ओके. आणि हे सोबत मुशक. अच्छा. आणि एका गणपतीवरती असे मला सांगा, एक कमीत कमी किती दागिने आता याच्यावरती असतील त्या मूर्तीवरती? 10 पेक्षाही जास्त दागिने आहेत. ओके. हे प्रॉपर 1 ग्रामचे दागिने तुम्ही बोलू शकता त्याला. ओके. म्हणजे या दागिन्यामध्ये 1 ग्राम गोल्ड आहे. 1 ग्राम गोल्ड चढवला जातो. ओके. मित्रांनो, इथे बघा हा जो दागिना याच्यावरती आता जो दिसतोय ना, याच्यामध्ये या लोकांनी 1 ग्रामचं गोल्ड आहे ना ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. खूप छान असं वाटतं ते दागिन्याने सजवलेली मूर्ती. ही दगडूशेठ हलवाईची मूर्ती आहे. आपला पुण्यातला दगडूशेठ हलवाईचा जो गणपती आहे ना, त्यांची मूर्ती आहे. इथे सुद्धा बघा ही मूर्ती किती छान वाटते. ती याच्यावरती जो यांनी ज्वेलरी वर्क केलं आहे ना, एकदम अप्रतिम वाटते ही सुद्धा मूर्ती. इकडे सुद्धा बघा, इकडे अजून यांच्याकडे 4 व्हरायटी आहेत. हा टिटवाळा गणपती आहे का? त्यानंतर हा कोणता आहे? हे जास्वंदी गणपती यांना बोलतात. ओके. हा मित्रांनो जास्वंदी गणपती आहे. त्यानंतर इकडे जी मूर्ती आहे ही मोरावरती मूर्ती आहे. ही पण खूप छान वाटते. ही मयूर शिल्क. त्याचं नाव आहे मयूर शिल्क गणपती. ओके. मूर्तीचं नाव आहे मयूर सिल्क. आणि या मूर्तीचं? हे लंबोदर. ओके. ही लंबोदर मूर्ती आहे. मित्रांनो, आपण आहे ना या मूर्त्यांचे काय रेट्स आहेत ना हे मी तुम्हाला सांगतो. इथे आता यांच्याकडे सध्याला तर 6 मूर्त्या अवेलेबल आहेत फक्त. आता मला सांगा, जर आपल्याला इथे मूर्ती रिटेलमध्ये जायचं झाली, एक सिंगल मूर्तीचं काय रेट असेल, आणि होलसेलने जर घ्यायचं असेल तर होलसेलच्या मागे मूर्तीचं काय रेट असेल? ॲक्च्युली सिंगल मूर्तीचा रेट आहे 20,351 असा लालबाग राजा. हां. 20,351. 20,351. 20,000 पासून चालू आहेत. पण कसं आहे, त्याला प्रॉपर 1 ग्राम सोडा बघा. ओके. हां. तुम्ही डोम मुकुट पण याच्यावरती बघू शकता. बारीक काम आहे एकदम. हे तुम्हाला कुठे नॉर्मल भेटणार नाही. ओके. तर ही किती बोललात? ही 20,351. 20,351 लालबाग राजा. ओके. आणि त्यानंतर ही वाली मूर्ती? ही दगडूशेठ. ही 24,001 रुपये. ही 24,001. ही टिटवाळा गणपती याला बोलतात. हां. याची रेट आहे 23,200. ओके. हिचे रेट आहे 23,000.
एक मूर्ती तर बघितली लालबागच्या राजाचा, आपण तुम्ही काय काय वरती दागिने दाखवलेत. त्यानंतर अजून एका मूर्तीचं थोडक्यात जर दाखवलेत ना, कारण त्यांच्या त्या मूर्तीमध्ये आणि ह्या मूर्तीमध्ये मध्ये थोडं काहीतरी फरक दिसतोय. कारण तिकडे बघा त्याचे जे कानाचे जे दागिने आहेत त्याला काय बोलतात, कानाचे दागिने ना, त्यांना कर्ण अलंकार असे बोलतात. ओके. कारण त्यांचं आणि ह्या मूर्तीचं प्रत्येक मूर्तीचं मला दिसतंय ना की सगळ्यांचं वेगळं वेगवेगळं आहे. हां, तर तुम्ही बघू शकता बघा, इथे बघा, इथे ते यांचे कर्ण फुल आहे याच्यावरती. ओके. इथे बघा या मूर्तीला कर्ण फूल दिलेलं आहे. त्यानंतर या मूर्तीला बघा इथे बघायला मिळेल की ह्याला काय बोलतात, हा कोणता पॅटर्न आहे? हे कान माळा असे बोलू शकता तुम्ही. हे ओके. जास्त कुठे दिसणारच नाही तुम्हाला मार्केटमध्ये. ओके. आणि मला एक महत्वाची गोष्ट एक विचारायची राहिली की अशा मूर्त्या मुंबईमध्ये अजून कुठे आहेत का, की हे कुठेच नाही भेटले. हे तुम्हीच चालू केले, हा कॉन्सेप्ट चालू केले तुमच्याकडेच आहे, पहिला बरोबर. तुम्हीच चालू केले? कुठेच वेगळं नाही भेटलं. ओके. मूर्ती सोबत ज्वेलरी हे बघा, ओके. हे याच्याने काय होतं, थोडं नॅचरल लुक दिसतो. हा. तुम्ही बघितलं असणार की भरपूर ठिकाणी त्याच्यावर कलर वगैरे. हा, कलर मी original हा look नाही. मला हेच तुम्हाला विचारायचं, कारण आपण बरं. बेसिक काही मूर्त्या बघतो आतापर्यंत, आम्ही अशा मूर्त्या बघितल्यात की ज्याच्यावरती मूर्तीच्या वरतीच सर्व अलंकार बनवले बरोबर. जातात ते डिझाईन करून, colour कलरवाले. हा थोडं त्याने दबतो थोडे. हा, तर हे थोडं आहे ना इतकं दिसायला त्याच्याने अट्रॅक्टिव्ह उठून वाटतंय ना. हा, दिसतं. उठून दिसतंय, खरंच खूप छान दिसतंय. फक्त आता मला एवढंच आहे की कॉस्टिंग मध्ये याचा खूप फरक पडतो ना, की कलर आणि याच्यामध्ये थोडं. म्हणजे ते वाले रेग्युलर असतात, ते हा. तुमचे चालतील एकच वर्षी. ओके. यांचे जे ज्वेलरी आहेत ते तुमचे नेक्स्ट इयर पण युज होतील. ओके. नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या हे 2 वर्ष युज होतील. हे ज्वेलरी कधीच खराब नाही ओके. होणार. आणि ह्याचे हे फेड आउट वगैरे होणार नाहीत? लाईफ टाइम कसं आहे, ते ज्वेलरी कधीच खराब नाही होणार. ओके. त्याचं रिप्लेटिंग होऊन जाईल. ओके. रिप्लेटिंग केलं की ते वापस तुम्ही- ते आहे तसं होऊन आहे जाणार. तसं नॅचरल. ओके. हा, तेच आहे, कारण त्याच्यासाठी तुम्ही त्याचे चार्ज एवढं करताय. हा. कारण आणि हे किती 2 ते 3 वर्ष वापरू शकता बोलत 2 ना? वर्ष पण वापरू शकता. आणि जर काही झालं तरी याचे मिनिमम चार्जेस लागतील जे पण आहे. ओके. पॉलिश करण्यासाठी. पॉलिशचे चार्जेस ते जपतात. ओके. आपल्याकडे आता 6 मूर्त्या आहेत. त्या 6 मूर्त्यामध्ये प्रत्येक मूर्तीचा रेट सेम नाहीये. वेगळं वेगळं. हा, हा, मग असं का, त्याचं कारण काय? काहींवरती बघा, तुम्ही याच्यावरती बघू शकता, त्याच्यावरती वर्क भरपूर जास्त आहे. ओके. म्हणजे वर्कचं काम काम जास्त आहे, भरपूर त्याच्यामुळे मूर्तीचं प्राइस प्राइस थोडा थोडी वर खाली आहे. ओके. तर या मूर्तीचं तुम्ही आपल्या या मूर्तीचं सुद्धा सांगितलं आपण. हो. हां, या मूर्तीचं किती आहे? याचा 23,201 रुपये. ओके. त्यानंतर या मोरेश्वर शिल्प, मयूर शिल्प. ओके. या मूर्तीचं प्राइस काय? 23,201 रुपये याच्या पण. याचे पण 23,301 सेम. आणि 201. अच्छा 201. आणि या मूर्तीचं ही 24,001 रुपये. 24,001. बरोबर. ओके. हा तर झाला सिंगल मूर्ती घ्यायचं जर झालं असेल कोणाला तर रिटेलचा भाव झाला. जर समजा आता आपलं हे होलसेलचं सुद्धा आहे, समजा एखादा आता कोण बिझनेस करायचा असेल कोणाला आणि त्यांना होलसेलमध्ये जर मूर्त्या घ्यायच्या असतील तर मग तुम्ही कशा प्रकारे मूर्तीचा रेट लावणार तुम्ही? होलसेलमध्ये बघा, होलसेलमध्ये रेट थोडा वर खाली असेल, पण होलसेलसाठी पाहिजे तर तुम्ही मला कॉल करू शकता, इन्क्वायरी करू शकता, किती पीस कोणाला किती पाहिजे त्याच्यावरती आपण रेट बघून घेऊ. ओके. त्यानंतर मग तुम्ही त्यांना रेट देणार. हां. मित्रांनो, मी तुम्हाला आहे ना स्क्रीनवरती यांचा नंबरसुद्धा देईन, तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. जर तुम्हाला होलसेलमध्ये बिझनेस करायचा असेल ना तर तुम्ही याला कॉन्टॅक्ट करून यांना विचारू शकता की तुम्हाला ही मूर्ती कितीपर्यंत देऊ शकतात ते. मित्रांनो, आपण बघितले की मूर्त्यांचे रेट्स काय आहेत ते. त्यानंतर होलसेलमध्ये सुद्धा मूर्त्यांचे रेट काय ते त्यांनी सांगितले. जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर मी तुम्हाला यांचा नंबर आहे ना स्क्रीनवरती देईन, तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा डायरेक्ट आणि सविस्तर बोलून घ्या. यांचे काय रेट्स आहेत, कसे काय आहेत, तुम्हाला कितीपर्यंत डिस्काउंट हे देतील. आणि यांनी जर तुम्ही आपले व्हिडिओ बघून येत असाल ना तर त्यांनी 10% डिस्काउंट ठेवलं आहे, तर तुम्हाला ते 10% डिस्काउंटसुद्धा मिळून जाईल त्याच्यामध्ये. मित्रांनो, आपण मूर्त्या तर बघून झाल्यात. आता आहे ना आपण यांच्या वर्कशॉपवरती जाऊया, तिथे यांच्या ज्वेलरी कशा बनतात ना या मी तुम्हाला दाखवतो. आपण यांच्या कारखान्यामध्ये आलो आता आणि इथे बघा इथे कशा प्रकारे यांच्या ज्वेलरीज बनतात ना ते आपण बघूया. आता हे इथे काय चालू आहे? इकडे फुलांचं काम चालू आहे. ओके. हे आता फुलं बनते. फुलं आणि एक चक्र आहे. ओके. हा चक्राचा रॉ मटेरियल आहे का? हा, हे बनवून. ओके. त्यांना आपण हात लावू शकतो का? हे वाले काम. इथे बघा मित्रांनो, हा जो चक्राचा आहे ना हा रॉ मटेरियल आहे. यानंतर आता याची फिनिशिंग होईल. त्याच्यानंतर त्याचे बाकी आहे ना. ओके. आता हे जे काम चालू आहे हे काय होतं इथे? हे सुंदर लागतं. ओके. हा फुल बनतोय. ओके. आणि या इथे हे काय चालू आहे? हे पण एक चक्र आहे. ओके. हे सुद्धा आता जॉईंटचं काम चालू आहे. हो, हे joint चं काम. आता हे यांचं शोल्डर वगैरे झालं, रॉ मटेरियल बनल्याच्या नंतर मग पुढची प्रोसेस काय? पुढचे प्रोसेस कॉपर आहे, ते आपण थोड्या टायमात दाखवतो तुम्हाला तिकडे वरती. ओके. ते आपण तिकडे शॉपवरती दाखवूया. हे बघू शकता तुम्ही, हे डोम मुकुट अशा प्रकारे बनतो. ओके. हा जो आपण गणपतीच्या मगाशी डोक्यावरती बघितला तो डोम मुकुट हा रॉ मटेरियल हे आहे. खूप बारीक काम असं आहे याच्यावरती.
मित्रांनो इथे तुम्ही नीट बघा की हे काम जितकं दिसतं ना तेवढं सोपं नाही. याच्यामध्ये बघाल ना तुम्ही शोल्डरिंगचं वगैरे इतकं छोटं छोटं काम केलेलं आहे ना. ते बघा ह्याच्यावरती हे बघा इथे सध्या हे 1 मिनिट पकडा. इथे बघा हे यांचं सध्या आता काम चालू आहे. किती बारीक बारीक हे शोल्डरिंगचं काम आहे ते बघा. त्यानंतर हे असं एवढं plain असतं त्याच्यावरती मग हे असतं. ओके. हा त्यांचं हा काय खाली बेस आहे का खाली? हे बेस आहे याच्यावरती त्याच्यावरती काम होतात. ओके. दात आहे दात, ओके हा दात आहे. गणपतीचं दात आहे. ओके मग आता हे जे बनते ते हे काय आहे? हे पण तेच आहे. ओके हा हे दातच दात आहे. हे मुकुट. ओके हे दात बनतं हे मुकुट आहे. आणि हे किती फुटाची मूर्तीचं दात असेल तरी सुद्धा? हे पकडा ना 7-8 ओके ओके. आणि हे जे मुकुट आहे हे किती फुटाच्या मूर्तीचं असेल तरी पण अंदाजे? हे छोटं आहे हे थोडं- हे छोट्या मूर्ती आपल्या जे 1, 3, 2, 2.5 फुटाच्या. 2-2.5. ओके. आणि ह्याच्यानंतर काय फिनिशिंग येईल ना बोललात तुम्ही? त्याच्यानंतर कॉपर आहे ते मी तुम्हाला अच्छा पुढे दाखवेल. ओके. आणि हे इथे काय बनते? हे फुलं आहे असे असतात फुलं. ओके. जॉईंट वगैरे फुलं. ओके. हा सुद्धा रॉ मटेरियलच हो, आहे. हे सगळं त्याच्यानंतर याचा अजून फिनिशिंग वगैरे बाकी आहे. बाकी आहे. चला मित्रांनो इथे बघा कशा प्रकारे यांचं ज्वेलरीचं वर्क होतं ना हे मी तुम्हाला दाखवलं. याच्यामध्ये मेहनत खूप आहे. दिसायला दिसतं की आपल्याला ज्वेलरी बनल्याच्या नंतर ती किती छान येते, पण त्याच्या मागची जी मेहनत आहे ना ती सर्व मेहनत इथे तुम्हाला बघायला मिळेल. चला तर मग आपलं हे बघून झालं आहे तर आणि आता आपण वापस जागा आपल्या त्या वर्कशॉपवरती. तिकडे आपण ज्वेलरी पूर्ण रेडी झालेली आहेत ना आपल्याकडे. रेडी कॉपर झालेले पण हां तुम्हाला मग ते आपण आता त्या बघूया जाऊन. चला इथे बघा आपण आता जो बघितला तो रॉ मटेरियल बघितला. त्यानंतर तो फिनिश copper होऊन work आहे. हा कॉपर वर्क होतो. यावरती बघू शकता हे कॉपर झाल्यानंतर त्याच्यावरती तास काम आहे बारीक. ओके. एक प्रॉपर झाल्याच्या नंतर याच्यावरती पुन्हा हे तास काम केलं त्याच्यावरती. ओके त्यानंतर मग त्याच्यावरती अशी फिनिशिंग होते. ओके. ही झाली त्याच्यानंतरची हे फिनिशिंग. रेडी. ओके ते मीना आणि स्टोन वर. ओके. म्हणजे हे कॉपर झाल्याच्या नंतर ही फिनिशिंग गोल्डन प्लेटिंग होते. त्यानंतर मग वरती हा त्यांचा जो काय येतो मीना वर्क, मीना वर्क stone होतो. work. ओके स्टोन वर्क होतो. ओके. आता मला दाखवा की याच्यामध्ये आपल्याकडे आता किती व्हरायटी आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला याच्यावरती 4000 पेक्षा जास्त व्हरायटी आहे. व्हरायटी आता आपल्याला किती बघायला मिळतील इथे? हे आपल्याकडे त्या प्रत्येकी एक पीस असा वेगळा वेगळा. ओके. हे आता तुम्ही हा त्यातले तुम्ही बेसिक तुमच्याकडे आता जिथे अवेलेबल आहे तेवढा इथे तुम्ही आम्हाला दाखवाल. तर चला आपण सुरुवात करूया. आता मला सांगा की एक एक वस्तू काय काय आहेत त्या मला सांगा. बरं आपण स्टार्टिंग पासून घेऊया. हे 17 पासून. ओके. ही छत्री आहे. याच्यामध्ये पण आपल्याकडे सगळे साईज भेटतील. ओके 3 इंच पासून ते मोठ्यात मोठे 15-17 इंच पर्यंत भेटून जातील. ओके. ही जी छत्री आहे ही किती फुटाच्या गणपतीसाठी यूज होईल बेसिक मला ही सांगा? फक्त एक 2.5 फूट 2.5-3 फुटाच्या गणपतीसाठी ही छत्री यूज होईल 2-2.5 फूट. हा ना? ओके. आणि अजून काय आहे? हे बघा हे आशीर्वाद हात असं बोलतात त्याला. ओके. आणि ह्याचा यूज कसं करायचं मला सांगाल का जरा? हा ते हाताचा- गणपतीच्या असं गणपती असतो त्याच्या ओके. हातावरती त्याच्या असं ठेवून हातावरती द्यायचं. फिट बरं. करायचं. ओके. त्यानंतर हा इथे आहे. त्यानंतर असे कान आहे ते ओके गणपतीचे कान. ओके. हे पण मला वाटतं एक 4-5 फुटाच्या मूर्तीच्या वरतीच असतील ना? हे 3 फुटाच्या आसपास. ओके. याच्यामध्ये पण आपल्याला सगळे साईज अवेलेबल. सगळं छोट्या साईज पण अवेलेबल. बरं. म्हणजे हे जेवढं मटेरियल आहे त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांमध्ये छोट्या साईज अवेलेबल आहेत. बरोबर 1 फूट पासून ते 15 फूट पर्यंत आपल्याकडे सगळे गणपतींचे ज्वेलरी अवेलेबल. ओके. मित्रांनो इथे बघा त्यानंतर अजून आहे इथे शॉल बोलतात हिला शेला. बोलतात? काय काय लोक हां, शेला शेला किंवा शॉल आपण बोलतो. इथे बघा खूप छान आहे हे शॉल. आपण नॉर्मली कपड्याची शॉल वापरतो, पण जर तुम्ही खरंच ही वाली शॉल कधी ट्राय केलीत ना मूर्तीवरती तर खूप छान वाटेल. बघा दिसायला किती छान वाटते ती. पूर्ण काम भरीव आहे. असं कुठे असं पातळ किंवा काय असं हे नाही वाटत आहे की कुठे मध्ये गॅप आहे किंवा काय. खूप छान वाटते शॉल. इथे अजून अजून खूप सारी व्हरायटी आपण त्यासुद्धा बघूया. हे झाले मोदक. हे मोदक आहे. हे ओके. स्टोन वर्क मध्ये आहेत. ओके इकडे आपल्याकडे ब्रास वर्क मध्ये पण येतात. त्यामध्येच फायबर वर्क मध्ये पण मोदक येतात. ओके. आपल्याकडे फायबरमध्ये फायबरमध्ये काय कॉन्सेप्ट आहे? फायबर मध्ये म्हणजे ते मूषक जे असतात ना ओके त्या टाईपचे. त्यामध्ये मूषक पण येतात, हत्ती पण येतात ओके आणि मोदक येतात. ओके. म्हणजे तेवढंच फक्त फायबरमध्ये. आणि त्यासोबत एक गदा असेल. ओके. तेवढा ह्या गोष्टी concept फायबरमध्ये fiber आहेत. बाकी या सगळ्या आहेत त्या ब्रासमध्ये आहेत. हे सगळं ब्रास कॉपर. ओके. आता पुढचं दाखवा. इथे आहे हे पाय गणपतीच्या आहेत. पाय ओके पूर्ण बघा हे सोन्यासारखंच वाटायचं. ओके. हा हे आपण लालबागच्या मूर्तीच्या वगैरे बघितलं असेल की बरं. सार्वजनिक कुठल्याही मूर्तीला आहे ना या असे पाय असतात. आपण बघितलं असेल, पण आपण कधी हा विचार नव्हता केला की तो पाय हे मला वाटतं सगळ्याच मूर्त्यांना असे ब्रासचीच असतील ना तिकडे ब्रास जास्त. ब्रास. ओके. त्यानंतर हा काय हा दुर्वा आहे ना? हा हे दुर्वा आहे. ओके.
हे दुर्वा आहे, ही दुर्वा माळ आहे ना, ही दुर्वा हार. दुर्वा हार आहे. आणि ओके हा. हे दुर्वा फुलांचा दुर्वाचे हार आहेत. त्याच्यासोबत ते कमळ फुल. ओके, हे याला अटॅच आहे का? हो अटॅच. ओके ओके. आणि हे काय ते बघा, हे केळी आहेत केळी. प्रसादासाठी. छान आहेत, खूप दिसायला बघा एकदम भारीच वाटतात. छान वाटतात ना. दुर्वा आहे ते. इथे बघा, इथे अजून एक हे सेपरेटली दुर्वा पण भेटते. सेपरेटली दोन दुर्वा साईज आहे. मध्ये येतात. हे सगळं आर्टिफिशियल आहे. आपल्याला गणपतीच्या समोर आपल्याला खरा दुर्वा तर ठेवायचंच आहे, पण हे एक बोलतात ना की थोडंसं एक चांगलं शोसाठी वगैरे आहे ना, थोडं दिसायला अट्रॅक्टिव्ह वाटते, त्याच्यासाठी हे सर्व त्यांनी दागिने बनवलेले आहेत. आणि इथे बघा अजून एक दागिना आहे, खूप छान दिसतोय हे हा. मयूरपंख बोलतात. मयूरपंख बघा, हे किती असं वापरलं जातो. किती छान वाटतंय हे. हे असं वापरलं जातं मुकुटच्या पाठी. ओके हे वेगळ्या डिझाईन मध्ये पण आहे आपल्याकडे. बघू शकता तुम्ही. ओके. ह्याच्यामध्ये तुम्ही हे फिट केलं आतमध्ये हा ही मोरपंख. पाटी आपण गॅप टाकलेली आहे याच्यामध्ये, ओके. ते आतमध्ये जायला. हे बघा ओके, याच्यामध्ये हे त्याचे मुकुटला तुम्ही गॅप ठेवलं त्याच्यामधून हे. बरोबर. बरोबर हा. आणि हा हे सगळे साईज मध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे. ओके हे पण आपल्याकडे शंख. ओके. हे सुद्धा सर्व साईजमध्ये अवेलेबल आहेत. हा हे सगळं साईज मध्ये available. मित्रांनो, शंख बघा, शंख सुद्धा खूप छान आहे. इकडे त्यानंतर बघू शकता तुम्ही, ही सोंडपट्टी आहे. ओके, गणपतीच्या हा. सोंडेवरती जे सोंडीवरती असते ना, हा. ओके ओके, सोंडपट्टी. कळलं कळलं. त्याच्यामध्ये तर भरपूरच साईज आहे. ओके. याच्यामध्ये पॅटर्न्स असतील की कसं काय, की एकच याच्यामध्ये पॅटर्न आहे हा? याच्यामध्ये पण पॅटर्न आहेत. ओके हे तुम्ही इकडे बघू शकता थोडं. ओके हा. हा मला वाटतं आपण हे दगडूशेठ हलवाईच्या सोंडीवरती मोठा गणपती. मोठ्या गणपती त्या त्यांच्या ना. हा. हे बघा इथे एक साईज, इथे एक पॅटर्न आहे वेगळं. ओके, हे सुद्धा तेच आहे का? हो, हेही तुम्ही लावू शकता. ओके, ही सुद्धा सोंडपट्टीच आहे. हे स्टोन वर्क मध्ये सोनपट्टी. ओके, हे पण छान वाटतं ना. एक मला वाटतं 1.5-1 फुटाच्या गणपतीला ही फिट होऊन जाईल घरगुती गणपतीला. थोडा वेगळा पॅटर्न बोलला ते. ओके आणि एक पिकॉक वर्क. ओके. आणि हे काय, हा चक्र आहे ना? हे चक्र आहे. हा कमळ फुल आहे. याच्यामध्ये पण आपल्याला खूप साऱ्या साईज मिळतील, तुम्हाला ज्या पाहिजे त्या साईज अवेलेबल आहे तिथे. बरं. हा जास्वंदीचं फुल आहे. हो, हा, हे सुद्धा खूप छान वाटते बघायला. हे तुम्ही बघाल हे रिअल थोडं वाटेल बघा. हा, कारण ते green छान वाटते. त्या फुलापेक्षा थोडं हे फुल रिअल वाटते. त्याला सुद्धा हे सुद्धा खूप छान वाटते. हे तुम्ही मुकुटच्या वरती लावा. इथे हा कळस आहे. कळस हा सुद्धा पूर्ण ब्रासचा आहे कळस ना? हे कॉपर आहे. ओके हा. आणि हे तर खरं कळस असं बोल, नारळ खरं आहे हा. आणि हे ब्रास आणि हे पानं. ओके. पानं ब्रास मध्ये असतात. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला साईजेस मिळतील हा बरं. की नाही? साईजेस भेटतील, त्याच्यात 2 साईज भेटणार. ओके हा. एक छोटा साईज. ओके हा. अजून काय? हा सुद्धा हेच आहे का, मोरपंखच आहे का? हे पण मोरपंख आहे. अच्छा. इथे बघा, हा तिसरा आहे. आपण 2 तर बघितले, त्याच्यामध्ये हा तिसरा अजून एक आहे छोटा. हे सिंहासन आहे, पूर्ण रॉ आहे. ओके हा. बघू शकता हे पूर्ण फिनिशिंग बाकी आहे त्याच्यावर. आता याची फिनिशिंग झाल्यावरती सुद्धा हा असा गोल्ड प्लेटच होणार का तो सुद्धा? त्याच्यावरती असं हे छत याचं बाकी आहे. फिनिशिंग नंतर ओके. छत. आणि याच्यामध्ये आपल्याला साईजेस कसे मिळतील? याच्यामध्ये ऑर्डरवर आहे, तुम्हाला किती साईजचा हवा आहे ते पण बनवून देईल. ओके. हे काय आहे? हे परशू बोलतात त्याला. परशू, त्रिशूळ नाही, त्रिशूळ हे आहे. इथे बघा, इथे त्रिशूळ आहे. त्रिशूळमध्ये सुद्धा तुम्हाला साईज मिळतील. ही मोठी आहे, ही मोठी साईज आहे. ही साईज जी आहे ही सार्वजनिक गणपतीसाठी ह्या साईज यूज केल्या जातात. आणि जर आपल्याला घरगुती छोट्या गणपतीसाठी पाहिजे असेल तर इथे छोटी साईज सुद्धा अवेलेबल आहे अशी. बघा, इथे हा मोदकार आहे. इथे याच्यामध्ये सुद्धा खूप हे आहेत ना, साईज आहेत ना? बरोबर. याच्यामध्ये भरपूर साईजमध्ये भेटून जातील. ओके. अजून हे बघा, इथे आपण बघितलं फुलांमध्ये आहेत ना, इथे सध्या मी तुम्हाला 2 ते 3 हे दाखवले होते. इथे तिसरा फुल आहे. इथे अजून असं बघायला गेलात ना, इथे यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. आतमध्ये पूर्ण गोडाऊन आहे ना, पॅक आहे. सर्व मटेरियल पॅक आहे, त्याच्यामुळे सर्व काय त्यांनी काढलं नाही दाखवायला, पण जेवढं त्यांना इथे काढता येईल ना तेवढं त्यांनी आम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. हे बघा, इथे सुद्धा एक फुल आहे. असे बऱ्याच प्रकारचे फुलं तिथे सुद्धा तुम्हाला दिसतील. ते पॅक केलेले आहेत, त्याच्यामुळे काढता येत नाही. खूप साऱ्या प्रकारचे फुल्स इथे बनवलेले आहेत त्यांनी. हे फुलांचा हार आहे असा. बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये असं की मला सांगा, हारामध्ये पॅटर्न किती आहेत तरी पण अंदाजे? त्यामध्ये भरपूर पॅटर्न आहे. ओके. फुलांचा हार असं बोललात का, वेगळे 100 पेक्षा जास्त डिझाईन. ओके, डिझाईन्स खूप आहेत. किती जेवढ्या? त्यासोबत तुमच्याकडे तुम्हाला असं हे पण भेटेल दादा. ओके.
गद्याची साईज पण सार्वजनिक गणपतीपासून ते सर्व साईज अवेलेबल आहेत. बरोबर, भरपूर साईजेस. ओके. त्यानंतर इथे अजून एक मला हे मी बघितलं होतं, एक हा जो करंडा. करंडा आहे ना कुंकवाचा, हा पण बघा किती छान दिसतोय तो. त्याच्यामध्ये डिझाईन आहे बघा. कुंकवाचा करंडा सुद्धा खूप मला खूप आवडला हा करंडा. हा छोट्यामध्ये आहे का? आणि कुंकवाच्या करंड्यामध्ये असे किती व्हरायटीज आहेत, पॅटर्न्स? त्याच्यामध्ये पण 10 पेक्षा जास्त व्हरायटी तर आहे. ओके आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा. हे केळीचं पान. ओके. इथे बघा केळीचं पान आहे. प्रसादीला वगैरे आपण गावी गेल्याच्यानंतर केळीच्या पाण्याचा खूप प्रॉब्लेम होतो. कधी कधी केळीचं पान मिळतसुद्धा नाही, तर इथे केळीचं पानसुद्धा आहे. हां, छान वाटतंय ना. आणि हे काय आहे? हे जास्वंदी हार सोबत चाफा ओके. हां, असं फुलांचा हार आहे. इथे बघा हा कॉम्बिनेशन बघा काय तो. हे जे दिसत ना हे जास्वंदीची फुलं आहेत आणि त्याच्या खाली हा जो आहे ना चाफ्याचा फुल आहे. त्या दोघांचं कॉम्बिनेशन करून हा हार बनवलेला आहे. बघा. अशा खूप साऱ्या व्हरायटी आहेत. त्या आता सध्या आपण एवढ्या दाखवू शकत नाही एका व्हिडिओमध्ये. तुम्ही या इथे व्हिजिट करा यांच्या शॉपवरती. त्यांच्या शॉपवरती जितक्या व्हरायटी असतील ना त्या तुम्हाला बघायला मिळतील. इथे बघा इथे आपले मोशेगराज आहेत. हे पण 5-6 साईजेस मध्ये अवेलेबल आहे. ओके. आणि याच्यासुद्धा हे किती आहेत, पॅटर्न्स किती आहेत त्यांच्यामध्ये? 5-6 साईज मध्ये हे सगळे अवेलेबल आहे. ओके. हे बघा, इकडे हे रॉ आहे. अच्छा, हा रॉ मटेरियल आहे. ओके. इथे बघा इथे हे सुद्धा खूप छान वाटतंय गोल्डनमध्ये. उंदीर मामा त्याच्यामध्ये अजून सुद्धा आहे. त्याच्यामध्ये बघा इथे इथे हे दुसरं एक पॅटर्न आहे अजून त्याच्यामध्ये. हे सर्व मटेरियल आहे ना हा फायबर मटेरियल आहे याच्यामध्ये आहे तो. त्यानंतर हत्ती सुद्धा आहे. आपण जर तुम्हाला कोणाला हत्तीसुद्धा ठेवायचं असेल ना तर तुम्ही ते सुद्धा इथे घेऊ शकता. त्याच्यामध्ये भरपूर साईजेस मध्ये आहे. गोल्ड मध्ये पण येतो, ब्लॅक मध्ये पण येतो, ओके. आणि असं मीनावर. ओके. वेगवेगळे पॅटर्न. ओके. सगळे इंचेस. ओके. भरपूर इंच. आता आपलं ऑलमोस्ट मला वाटतं सर्व ज्वेलरी बघून झालेली आहे. हे काय आणलं तुम्ही नवीन? हे सुपारी आहे. ओके. पान म्हणजे असं कोणतं तुम्ही एक असं हे सोडलं नाही की ज्याच्यावरती तुम्ही काम केलेलं नाही. समोर आहे त्या पान सुपारी गणपतीचा आणि फोटो आहे. हे ओके. मेन्शन त्याच्यावरती बघा इथे तुम्हाला आहे ना गणपतीचा फोटो दिसेल वरती. नीट बघितलं ना पान आहे बघा इथे तुम्हाला दिसेल. याच्यावरती गणपती सुद्धा यांनी प्रिंट केलेलं आहे त्याच्यावरती. खूप छान वाटतं हा सुद्धा पान. हे काय आहे? हे मोठ्या गणपतींचे बाजूबंद. ओके. तरी पण 8 हे मला वाटतं सार्वजनिक हा मोठ्या जे त्यांचे बाजूबंद आहेत. आणि इथे बघा. छोट्यांसाठी तोडे असे. ओके. हे पण हे तोडे म्हणजे हा ते बाजूबंदच ना? हा, पण ते छोटे गणपती. ओके. हां, त्यांना तोडे बोलतात. आपल्याकडे अशा टाईपचे मुकुट पण येतील. भरपूर याच्यामध्ये साईजेस अवेलेबल आहेत. अगदी 1.5 फूट पासून ते 13 फूट वगैरे. ओके. आणि हे जे हार दिसत आहेत हे सर्व सार्वजनिक गणपतीचे हार आहेत का? बरोबर. हे तरी किती फुटाच्या गणपतीचा हार असेल हा? हे हार 5 फुटाचे आहेत. ओके. हा, मग हे पकडा 12 फूटच्या गणपतींना पण होतील. होतील. ओके. 10 फूट पण होतील. ओके. स्वप्नीलने अजून एक इथनं काहीतरी घेऊन आलंय. त्याच्यामध्ये तुम्हाला आरतीचं ताट सुद्धा आहे. मी तुम्हाला काय सांगतोय, मी तुम्हाला सर्व व्हरायटीज नाही दाखवू शकत आहे कारण व्हिडिओ खूप मोठी होईल. इथे बघा आरतीचं ताट घेऊन आलंय. खूप छान ताट आहे हे सुद्धा. हे 3 फुटाचे हार आहेत. ओके. त्याच्यामध्ये अजून बनतात आपल्याकडे. ओके. 3 पण फक्त स्टॉक मध्ये राहिलेत. त्याचसोबत हा पण 5 फुटीचा हार. ओके. हा 5 फुटाचा आहे. बरं. ओके. इथे बघा स्वप्नील काय घेऊन आलंय? बाण घेऊन आलाय. बाणाचं ते ठेवायचं असतं ते नाहीये. सध्या काम चालू आहे त्यांचं. हां, छान आहे ते पण बाण पण. मला सांगा आपल्याकडे हे आता झालं फक्त गणपतीसाठी आणि बाकी देवांसाठी पण तुम्ही काही अशा हे बनवता का? बरोबर. हे ऍक्च्युली कुठल्याही मूर्तींसाठी तुम्ही देऊ यूज करू शकतो. बघा हे सर्व मीनाचे आहेत. हां, हे ओके. मीना केलेले आहेत उंदीरवरती. ओके. हे आमचे पार्सल्स असे आहेत. हे काय मोदक आहेत का इथे सर्व? हो, हे मोदक आहे. ओके. हां, हे आपण नव्हते बघितले. मोठी साईज थोडी. ओके. इथे मोदकांची मोठी साईज आहे. हे छोटे हे शंख आहेत. शंख. हां, इथे गदा आहेत. मित्रांनो कसं आहे ना व्हिडिओ खूप मोठी होईल म्हणून आम्ही जास्त वेळ इथे आम्ही हे नाही केले. आपण यांचा आहे ना अजून एक व्हिडिओ यांचा जो शॉपचा जो मालाडला शॉप आहे ना त्याचा दुसरा व्हिडिओ आपण पार्ट 2 मध्ये घेऊन येऊ. हे बघा इथे हा मोदक आहे मोठ्या साईजमध्ये. इथे छोट्या साईजमध्ये खाली मोदक आहेत. हे सर्व त्यांचा जो पॅक केलेला माल आहे ना हा सर्व डिलिव्हरीचा माल आहे. या हत्तीमध्ये साईज बघा. आपण मगाशी आतमध्ये बघितले 2 हत्ती होते त्याच्यामध्ये हा 3रा साईज बघा. हा सुद्धा खूप छान वाटतंय.
हे असे 1 फुटाचे हार. मी जो बोललो तो डबलमध्ये पॅटर्न तो हा आहे ना. हे 1-1.5 फुटाचे हार आहे. ओके. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मोठ्यात मोठ्या जे सार्वजनिक गणपतींना सुद्धा ती डबल बनवू शकता ना. ओके. हे सुद्धा 1-1.5 फुटाचा हार आहे ना हा. बरोबर. याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स आहेत, तुम्ही बघू ओके. शकता. डिझाईन्स आहेत. मित्रांनो इथे बघा हारामध्ये सुद्धा खूप सारे डिझाईन्स आहेत. सर्व डिझाईन्स मी तुम्हाला नाही दाखवू शकत. मी तुम्हाला मगाशी सुद्धा म्हटलं आहे की व्हरायटी खूप असल्यामुळे आहे ना मी तुम्हाला बेसिक काहीच व्हरायटी दाखवेन. तुम्ही इथे व्हिजिट करा यांच्या शॉपवरती आणि तुम्हाला जितक्या व्हरायटी बघता येतील ना तेवढ्या इथे बघा येऊन तुम्ही. चला मित्रांनो, आपण मूर्त्या बघितल्या, त्यानंतर आपण इथे यांचं जे कसं ज्वेलरी बनवतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं. त्यानंतर आपण इथे यांच्या ज्वेलरीज काय काय व्हरायटी आहेत त्यासुद्धा दाखवल्या. जेवढ्या दाखवता येतील तेवढ्या दाखवायचा प्रयत्न त्यांनी केला आहे, कारण इथे ऑलरेडी आहे ना गोडाऊनमध्ये खूप माल पडलेला आहे, त्याच्यामुळे जास्त काही दाखवता आलं नाही. खूप व्हरायटी आहे त्यांच्याकडे. मला वाटतं किती व्हरायटी आहेत बोलत तुम्ही? 4,500 व्हरायटीज आहे त्यांच्यामध्ये. त्याच्यामुळे मी तुम्हाला तेवढ्या व्हरायटी दाखवू नाही शकत. त्यामुळे तुम्हाला बेसिक मी काही ज्या आपल्या रेग्युलर ज्या आहेत ना त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या आहेत. आणि रेट्सचं तुम्ही जर बघायला गेलात ना तर मला वाटतं हा एकदम रेट्स ओके आहे, कारण याच्यापेक्षा कमी रेट आहे ना तुम्हाला बाकी ठिकाणी तर नाहीच मिळणार. आणि अशा व्हरायटीजसुद्धा बाकी ठिकाणी कुठे मिळणार नाहीत, कारण यांनी मला वाटतं तुमच्याकडेच ह्या व्हरायटीज बनतात. बरोबर. अजून कुठे अशा वर्षात सुद्धा तुम्हाला आम्ही दाखवलंच आहे. आणि अशा व्हरायटी कुठे बनत सुद्धा नाही. मूर्त्या सुद्धा आपण बघितल्या. या सुद्धा ह्या लोकांचा पहिल्यांदाच हाच कॉन्सेप्ट आहे, त्यांनी ह्या मूर्त्या बनवल्यात. जर तुम्हाला मूर्त्यांची बुकिंग हवी असेल ना तर यांचा मी नंबर तुम्हाला स्क्रीनवरती देईन, त्यांना कॉल करा. ॲड्रेससुद्धा आहे, तुम्ही येऊन त्यांच्या शॉपवरती सुद्धा व्हिजिट करू शकता. त्यांचं शॉप मालाडमध्ये आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ना हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जितकं जमेल तितकं शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा.